नमस्कार. सुदाम साळुंके यांच्या ऐतिहासिक पळसी नगरी या पुस्तकाच्या आधारावर आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत. आपण भेट देणार आहोत एका अशा गावाला ज्याच्या प्रत्येक दगडात शौर्य, भक्ती आणि एका अद्भुत वास्तुकलेचा इतिहास दडलेला आहे. चला, पळशीच्या या रहस्यमय दुनियेत प्रवेश करूया. किती खरं आहे, नाही का? आपल्याला अनेकदा वाटतं की इतिहास म्हणजे फक्त मोठमोठ्या लढाया आणि भव्य राजवाडे, पण लेखक आपल्याला आठवण करून देतात की खरा इतिहास तर गावांच्या मातीत, तिथल्या जुन्या पुराण्या वास्तूंमध्ये आणि सामान्य माणसांच्या असामान्य शौर्यामध्ये लपलेला असतो. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे पळशी. ही आहे पळशीची खरी ओळख, तिचा भव्य नगरकोट. आता बघा, महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? सह्याद्रीच्या उंच कड्यांवरचे किल्ले, बरोबर? पण पळशीची गोष्ट जरा वेगळी आहे. हा किल्ला कुठल्याही डोंगरावर नाहीये, तर चक्क सपाट जमिनीवर उभा आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. हाच प्रश्न या जागेला इतकं गूढ आणि आकर्षक बनवतो. विचार करा, डोंगराचा कोणताही नैसर्गिक आधार नसताना सपाट जमिनीवर एवढा मोठा अभेद्य किल्ला का आणि कोणी बांधला असेल? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट पळशीच्या इतिहासाच्या मुळाशी घेऊन जात. चला तर मग, आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण याच अनोख्या नगरकोटाचं रहस्य उलगडूया. काय आहे पळशीचं वैशिष्ट्य आणि का आहे ती इतकी खास? तर पळशी हे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात, एका पठारावर वसलेलं. पण हे काही साधंसुधं गाव नाहीये. हा आहे एक नगरकोट. म्हणजे काय? तर तटबंदीच्या आत वसलेलं एक संपूर्ण शहरच. आणि याचा विस्तार किती असेल? तब्बल 33 एकर. केवढं भव्य असेल याची कल्पना करा. आता गड आणि नगरकोट यातला फरक समजून घेणं महत्वाचं आहे. गड म्हणजे डोंगरावरचा किल्ला, ज्याला डोंगराचं, दऱ्याखोऱ्यांचं नैसर्गिक संरक्षण मिळतं. पण नगरकोट हा सपाट जमिनीवर बांधला जातो. त्यामुळे त्याचं संरक्षण पूर्णपणे माणसाने बांधलेल्या उंच आणि मजबूत तटबंदीवर अवलंबून असतं. आणि म्हणूनच पळशीचं बांधकाम आणि लष्करी महत्त्व दोन्ही अगदी अद्वितीय आहे. लेखक जे म्हणतात ना, की जिथे दगडांनाही वाचा फुटते, ते अगदी खरं आहे. इथले दगड फक्त दगड नाहीत, ते इतिहास सांगतात. ही भक्कम तटबंदी कोणी आणि का उभारली, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका शूर घराण्याच्या गोष्टीत सापडतं. पळशीचा इतिहास जोडला गेला तो थेट पळशीकर घराण्याशी. आणि या घराण्याची ओळख जोडलेली आहे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात भीषण लढाईशी, पानिपतच्या 3ऱ्या युद्धाशी. ही गोष्ट सुरू होतेय 18व्या शतकात. पळशीकर घराण्यातील रामाजी आणि आनंदराव हे होळकरांच्या सेवेत होते. मग आलं 1761 साल, पानिपतचं महायुद्ध. या युद्धात आनंदराव पळशीकरांनी अतुलनीय शौर्य गाजवलं. त्यांच्या याच पराक्रमाने प्रभावित होऊन पेशव्यांनी त्यांना इनाम म्हणून जमीन आणि पदव्या बहाल केल्या. आणि याच जमिनीवर पुढे पळशीकर घराण्याने आपलं सत्ता केंद्र, ही भव्य नगरी उभारली. म्हणूनच हा नगरकोट म्हणजे केवळ दगडविटांचं बांधकाम नाहीये. ते फक्त एक घर किंवा गाव नव्हतं, तर ते पानिपतच्या रणांगणावर रक्ताने आणि पराक्रमाने कमावलेल्या सन्मानाचे एक जिवंत प्रतीक होतं. बरं, आता ह्या भक्कम भिंतींच्या आत नक्की काय दडलंय ते पाहूया. पळशी म्हणजे फक्त एक किल्ला नाही, तर आतमध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खजिन्याने भरलेली एक पेटीच आहे. चला, या नगरीची एक छोटीशी सफर करूया. या तटबंदीच्या आत काय काय आहे माहितीये? इथे आहे भव्य पळशीकर वाडा, एक खूपच वैशिष्ट्यपूर्ण श्री विठ्ठल मंदिर, पवित्र पुष्करिणी, प्राचीन वीरगळ आणि समाध्या, आणि हो, एक महादेव मंदिर सुद्धा आहे. जणू काही इतिहासाची रत्नच आहे ती. आणि यातली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इथल्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती. ही आहे विठ्ठल, राई, रुक्मिणी अशी त्रिमूर्ती. सहसा आपण विठ्ठलासोबत फक्त रुक्मिणीला पाहतो, पण इथे राई म्हणजे राधासुद्धा आहे. अशी मूर्ती संपूर्ण भारतात अत्यंत दुर्मिळ मानली जाते. आता ती इथे कशी आली, यामागेही एक रंजक इतिहास आहे. आता ही एक गंमत बघा. पळशीकर वाड्यातल्या लाकडी खांबांवर अननसाचं कोरीव काम दिसतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? त्या काळात इथे अननसाचं नक्षीकाम कोणी आणि का केलं असेल, या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला त्या काळातील कला आणि जगाशी असलेल्या संबंधांची कल्पना येते. 57 शेर हे वजन आहे पळशीतल्या एका प्रचंड मोठ्या पितळेच्या घंटेचं. जरा कल्पना करा,
जेव्हा ही घंटा वाजत असेल तेव्हा तिचा तो धीरगंभीर नाद संपूर्ण तटबंदीत कसा घुमत असेल. त्या आवाजाने जणू तो काळच जिवंत होत असेल, नाही का? तर आपण पळशीचा हा गौरवशाली भूतकाळ पाहिला. पण आता वर्तमानाकडे वळणं तितकंच महत्त्वाचं आहे. या ऐतिहासिक वारसाचं जतन करणं ही आज काळाची गरज आहे. आणि लेखक व प्रकाशक या पुस्तकातून हेच कळकळीचं आवाहन करत आहेत. प्रकाशकांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आजच्या काळात हेरिटेज टुरिझम म्हणजेच वारसा पर्यटनाला खूप महत्त्व येतंय. आपली मुलं, विद्यार्थी आणि पर्यटक या सगळ्यांना आपल्या या गौरवशाली इतिहासाची ओळख व्हायलाच हवी. आणि ह्या सगळ्यामागचा खरा उद्देश एकच आहे की पळशीसारखी जी ऐतिहासिक पण दुर्लक्षित राहिलेली गावं आहेत ती जगाच्या नकाशावर यावीत. त्यांच्या शौर्याच्या, त्यांच्या संस्कृतीच्या कथा विसरल्या जाऊ नयेत. आणि शेवटी लेखक आपल्याला एका सुंदर विचारासोबत सोडून जातात. चला, इतिहासाच्या पाऊलखुणात जपूया. हा वारसा फक्त पळशीकरांचा नाही, तो आपल्या सगळ्यांचा आहे. आणि तो जपण्याची जबाबदारीही आपल्या सर्वांचीच आहे. याच विचाराने आपण आजच्या या माहितीपूर्ण प्रवासाचा शेवट करूया.